अखेर मान्सूनचा मुहूर्त लागला. महाराष्ट्रात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होणार, तारीख अखेर हवामान विभागाकडून जाहीर. फायनल तारीख आलेली आहे. उष्णतेची भयानक लाट महाराष्ट्रात सक्रिय असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी होती मान्सूनची. तारीख एकाची तारीख किती तारीख ऐकून अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली. कारण हवामान विभागाने पावसाळ्याचा शेवटचा अंतिम अंदाज आता सांगितला आहे. पण हे सांगत असताना राज्यासाठी 2 धोक्याचे इशारे देखील दिले आहेत. पाऊस येतोय, तारीख जाहीर झाली, पण त्यासोबत 2 मोठी भयानक संकटे महाराष्ट्रावर बसणार आहेत. 2 दिवसांपूर्वी बातमी आली होती की अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला. लोक खुश झाले होते. पण अचानक सुपर एल निनो ॲक्टिव्ह झाल्याची बातमी काल रात्री समोर आली आणि ज्यामुळे सगळ्या तारखा आता बदलल्या आहेत. ज्यामुळेच हवामान विभागाने त्यांचा हा शेवटचा पावसाळ्याचा अंतिम अंदाज दिला. आणि त्या अंदाजामध्ये मान्सूनची जी बदललेली तारीख आहे ती तर सांगितलीच, पण त्यासोबत 2 धोक्याचे इशारे दिले आहेत. पहिला धोक्याचा इशारा, येणाऱ्या 3 दिवसात या 20 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा 48 अंशांच्या वर जाणार असून त्या धोकादायक जिल्ह्यांची यादी आता जाहीर केलेली आहे. त्यानंतर दुसरा धोका एका चक्रीवादळाचा आहे. चक्रीवादळाची एक तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ हाहाकार उडवणार. हवामान खात्याने 2 तारखा सांगितल्यात. पहिली तारीख ही चक्रीवादळाची आहे. पहा, मान्सून तर येणारच आहे, पण त्याआधी एक असं विशाल चक्रीवादळ सरकलं आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धोका आहे. याबरोबरच मान्सूनची तारीख जी बदलली आहे ती कोणती आहे, पावसाळा नेमकं कोणत्या तारखेला सुरू होतोय, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कशा कशा तारखा आलेल्या आहेत, सुपर एल निनोमुळे पावसाची टक्केवारी त्या ठिकाणी कशा प्रमाणात बदलली आहे, कोणत्या भागामध्ये भयानक पाऊस होणार तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजिबात पावसाचा एकही थेंब पडणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, कालपर्यंतचे सगळे अंदाज जे आहेत तर ते सगळे फेल झालेले आहेत. आजचा अंदाज हा शेवटचा आणि अंतिम अंदाज आहे. खरा पावसाळा नेमकं तुमच्या जिल्ह्यात कधीपासून सुरू होणार, 36 जिल्ह्यांमधल्या 36 तारखा काय असतील, पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती. पहा मित्रांनो, यावेळची परिस्थिती खूपच जास्त डेंजर आहे. यंदा समुद्रात सुपर एल निनो नावाचा अक्राळ विक्राळ राक्षस जागा झाल्यामुळे पावसाळ्याची तारीख पूर्णपणे बदलून गेली आहे. बघा, आधी लोकांना हे सगळं खोटं वाटत होतं, पण जेव्हा हवामान खात्याचा पहिला प्राथमिक अंदाज समोर आला होता त्यातलं बोलणं ऐकूनच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण त्या अंदाजात थेट दुष्काळासारखी भयानक परिस्थिती निर्माण होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. पण त्यावेळी तो फक्त एक अंदाज होता. मात्र आता फायनल रिपोर्ट हातात आलाय आणि या रिपोर्टमध्ये पावसाचं सगळं खरं चित्र उघड झालंय. आता पाऊस तर एका भलत्याच विचित्र तारखेला दारात येतोय, पण त्याहून मोठा धोका सध्या चालू असलेल्या या अंगाची कातडी भाजणाऱ्या उन्हाचा आहे. या उन्हाची तीव्रता आता थेट डबल होणार असल्याचा कडक इशारा देण्यात आलाय. आणि याच मॉन्सूनच्या तारखेसोबत आता त्या चक्रीवादळाची तारीख सुद्धा फायनल जाहीर झालीय. संपूर्ण महाराष्ट्राला 2 मोठे धोक्याचे इशारे देऊन एक मुख्य तारीख सांगण्यात आली आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की मॉन्सूनची खरीखुरी तारीख काय आहे, कोणत्या दिवशी पावसाची पहिली सर कोसळणार आणि आपल्या जिल्ह्यांच्या बाबतीत कोणत्या तारखा समोर आल्यात. ही सगळी माहिती आपण पुढच्या अवघ्या 20 सेकंदात घेणारच आहोत. पण त्याआधी सध्या जो डोक्यावर सगळ्यात मोठा धोका घुंगावतोय तो म्हणजे हीट वेव्ह, म्हणजेच या जीवघेण्या उन्हाच्या लाटेचा. तर उन्हाचा हा भयंकर चटका कोणत्या 20 जिल्ह्यांना सगळ्यात जास्त बसणार आहे, उन्हाच्या त्या तारखा कोणत्या आहेत आणि स्वतःला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यायला सांगितलीये हे आपण पाहणार आहोत. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या चक्रीवादळाची तारीख काय. चला तर मग आता एकही सेकंद वाया न घालवता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहूयात की हीट वेव्ह म्हणजेच उन्हाची ही लाट नेमकी कशी आहे. त्यानंतर या लाटेमुळे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांचा जीव टांगणीला लागलाय, कोणत्या 2 तारखांना आपल्याला घराबाहेर पडताना सर्वात जास्त सावध राहायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा मॉन्सूनच्या तारखेचा आणि तिसरा मुद्दा त्या चक्रीवादळाचा. हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक पार पडली आणि थेट त्या बैठकीमधून मान्सूनची तारीख जाहीर करण्यात आली. यंदा पावसाळा कधी सुरू होणार हे तर सांगितलंच, पण त्यासोबतच महाराष्ट्रावर येणाऱ्या 2 मोठ्या संकटांची धोक्याची घंटा वाजवलीये. कारण एकीकडे चक्रीवादळ वेगानं जवळ येतंय आणि त्याच्या अगदी आधी अंगाची लाही लाही करणारा उष्णतेचा तो मोठा गोळा येतोय. पहिला इशारा आपण पाहतोय तो म्हणजे या कडक उन्हाचा. होय, सध्या जी उष्णता आणि असह्य उकाडा तुम्हाला जाणवतोय तो उकाडा आता दुप्पट वाढणार आहे
कारण भारताच्या डोक्यावर सध्या हीट डोम नावाचा एक भयानक प्रकार तयार झालाय. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखाद्या ठराविक भागावर हवेचा प्रचंड उच्च दाब तयार होतो आणि तिथली गरम हवा बाहेर न जाता आतल्या आत कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हणतात. हीट डोम म्हणजे एका अर्थानं गरम हवेची मोठी शेकोटी एकाच ठिकाणी जमा होणं असं समजून घ्या, ज्यामुळे उष्णता इतकी भयानक वाढते की ती कमी होण्याचं नावच घेत नाही. आता हा उन्हाचा कहर नेमका कधीपर्यंत सोसावा लागणार, त्याच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत आणि कोणत्या 2 दिवसांत उन्हाची ही लाट सगळ्यात जास्त धुमाकूळ घालणार आहे, ती तारीख आता हवामान विभागानं त्या बैठकीत स्पष्टपणे जाहीर करून टाकलीये. पण आता सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न निर्माण झालाय की हे भयंकर चक्रीवादळ नेमकं कोणत्या दिवशी धडकणार आणि मान्सून महाराष्ट्रात कधी प्रवेश करणार. मान्सूनबाबत हवामान खात्यानं नेमकी कोणती मोठी अपडेट दिलीये? चला तर मग हा संपूर्ण विषय सविस्तरपणे समजून घेऊया. कारण मान्सूनचा अंतिम अंदाज जाहीर करत असतानाच हवामान विभागाच्या ताज्या सॅटेलाईट चित्रांमध्ये समुद्रात तयार होणारा एक प्रचंड धोकादायक वादळी पट्टा स्पष्टपणे दिसून आलाय. हे वादळ अगदी सामान्य नसून तब्बल 120 किलोमीटर प्रति तास वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे हे संकट फक्त मुसळधार पावसापुरतं मर्यादित राहणार नाही, तर सोबत प्रचंड वेगवान वारे घेऊन येणार असून अनेक भागांमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सध्या राज्यात जाणवणारी उष्णतेची तीव्र लाट नेमकी किती दिवस टिकणार आणि कोणत्या 2 तारखांना हा हीट डोम सर्वाधिक धोकादायक रूप धारण करणार, हे आधी समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. वादळाच्या तारखांबद्दल बोलण्याआधी सर्वप्रथम मान्सूनबाबत हवामान खात्याने दिलेला मोठा अंदाज समजून घेऊया. हवामान विभागाच्या एक्सटेंडेड रेंज मॉडेलमध्ये यंदाच्या मान्सूनचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय. या मॉडेलनुसार पाऊस कधी सुरू होईल, कोणत्या काळात जोरदार बरसणार, कधी कमी होईल आणि राज्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडण्याची शक्यता आहे याचा सविस्तर अंदाज देण्यात आलाय. हा अंदाज समजून घेतल्यानंतर आपण त्या संभाव्य चक्रीवादळाच्या तारखांबद्दलही जाणून घेणार आहोत, ज्या काळात उष्णतेचा कहर आणि वादळाचा धोका दोन्ही एकाच वेळी वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सून संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा लवकर सक्रिय होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसू लागली आहेत. हवामान खात्याच्या नव्या सुधारित अंदाजानुसार मे महिन्याच्या सुरुवातीलाच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरणात मोठ्या हालचाली सुरू होणार आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तळ कोकण भागात मान्सूनची पहिली चाहूल जाणू शकते. जून महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्याचवेळी मे महिन्यात राज्यावर एका मोठ्या चक्रीवादळाचं गंभीर संकट निर्माण होताना दिसत आहे. साधारणपणे 25 ते 27 मे दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली हवामान प्रणाली तयार होण्याचे संकेत मिळत असून 30 आणि 31 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जात आहेत. या काळात समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग तब्बल 120 किलोमीटर प्रति तास इतका वाढू शकतो. विशेषतः मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्याला या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विभागनिहाय परिस्थिती पाहिली तर कोकणात उकाडा आणि चक्रीवादळाचा धोका सर्वाधिक वाढलेला दिसतोय. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ट्रफ लाईन सक्रिय झाल्यामुळे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये मात्र पावसाऐवजी तीव्र उष्णतेची लाट आणखी धोकादायक ठरू शकते. तिथे तापमानात मोठी वाढ होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे मान्सून वेळेआधी येण्याची चिन्ह दिसत असताना दुसरीकडे हे संभाव्य चक्रीवादळ मान्सूनच्या गतीला आणखी वेग देणार की त्याचा मार्गच बदलून टाकणार, याबाबत आता संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता आणि चिंता वाढलीय. पण मान्सूनची जी वाटचाल आहे तर ती वाटचाल अतिशय समाधानकारक दिसल्याचं बोललं जातंय, ज्यामध्ये साधारणपणे 3 जून ते 7 जून या 5 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात होण्याचा जो आहे तो अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलाय. आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती हवामान खात्याने वर्तवलेली एक शक्यता आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही एक शक्यता आहे. हवामानशास्त्रानुसार निसर्गातल्या घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतात. त्यामुळे हा अंतिम अंदाज असला तरीही ऐनवेळी वाऱ्याची दिशा बदललेली किंवा समुद्रातील दाब कमी जास्त झाला तर या तारखांमध्ये आणि वादळाच्या वेगात बदल होऊ शकतो. आपण फक्त हवामान विभागाने दिलेला एक इशारा आणि संभाव्य धोका समजून घेत आहोत, जेणेकरून आपण आधीपासून सतर्क राहू शकू.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे? तुमच्या जिल्ह्यात कडक ऊन आहे की ढगाळ वातावरण तयार झाले? मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा आम्हाला समजतं की ग्राउंड लेवलवर नेमकी काय परिस्थिती आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिले की एल निनो किंवा चक्रीवादळांमुळे अनेकदा पावसाळा लांब किंवा सुरुवातीला अतिवृष्टी होती. यावेळीचा हा सुपर एल निनोचा इशारा खरोखरच चिंताजनक आहे. पण आपण घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. खास करून ज्या 20 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा 48 अंशाच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे, तिथल्या नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे या काळात सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या अनेक प्रकारच्या अफवा देखील पसरत आहे. काही ठिकाणी तर थेट अमुक एका तारखेला संपूर्ण जिल्हा बुडणार अशा हेडलाईन्स दिले जात आहे. पण अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नसून हवामान खात्याची अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच आहे. हा अंदाज म्हणजे 100% निश्चित घटना नाही, तर बदलत्या निसर्गाचा एक अंदाज म्हणजे केवळ एक शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, यंदा पाऊस वेळेवर येईल की एल निनोमुळे पुन्हा एकदा दुष्काळाची सावट निर्माण होईल? तुमच्या मनातील शंका, तुमचे मत आणि तुमचे व्हिडिओचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट वाचून आम्ही पुढील हवामान आणखी अचूकपणे आणण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची आणि फायदेशीर वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत आणि शेतकरी बांधवांसोबत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही संभाव्य संकटांसाठी सतर्क राहतील. आणि हो, अशाच ताज्या, अधिकृत आणि सविस्तर अपडेट्ससाठी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तिथं आपण इथे थांबूयात. काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.